लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आदिवासी विकास प्रकल्प कार्यातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरा। उपविभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पुसद प्रकल्प कार्यालयातील रिक्त पदे व आदिवासी विकास विभागातील रिक्त असलेली सर्व पदे भरण्यात यावी, अशी मागणी विदर्भ आदिवासी विकास परिषदेने केली आहे। महाराष्ट्र शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, तसेच अनेक योजना राबविल्या जातात। पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 7 तालुके येतात। आदिवासी समाजासाठी शासनाच्या योजना याच प्रकल्पाच्या माध्यमातून राबविल्या जातात। शासकीय आश्रम व अनुदानित आश्रम शाळा अंतर्गत मंजूर झालेली सर्व रिक्त असलेली शिक्षकांचे व शिक्षकेतर पदे भरत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते। शिक्षकांच्या कमतरतेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाविना अभ्यासक्रमातील शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, प्रकल्प कार्यालयाने वेळीच लक्ष घालून रिक्त असलेली सर्व पदे त्वरित भरण्यात यावी, इत्यादी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, राज्यमंत्री इत्यादींना प्रतिलिपी स्वरूपात संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे। या निवेदनावर पुसद तालुका अध्यक्ष सुरेश सीडाम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर, संपर्क प्रमुख संजय गोदमले, सचिव शंकर मुळघाने, कैलास भिसे, दिलीप वावधने, तुषार व्यवहारे, सचिन आत्राम, स्वप्नील इंगळे, सुभाष मुरकुले, विनोद गारोळे इत्यादींच्या सह्या आहेत। जय बिरसा। मी सुरेश सीडाम, विदर्भ आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष पुसद। आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद अंतर्गत येत असलेल्या निवासी आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा या शाळेमध्ये अनेक रिक्त असलेली पदे अजून भरलेली नाही आहे। तिथे हजारो असे आमचे आदिवासीचे मुलं शिक्षण घेतात, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरता शिक्षकच नसल्यामुळे त्यांना ते योग्य मार्गदर्शन मिळत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणाचं अतोनात नुकसान होत आहे। आणि दुसरं असे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदमध्ये सुद्धा अनेक रिक्त जागा आहे, त्यासुद्धा अजून भरण्यात आलेल्या नाही। त्यामुळं तेथील कर्मचाऱ्यावर अतिरिक्त तणाचा बोजा होऊन त्यांची मानसिक स्थिती खराब होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात अनेक पदे रिक्त असून सुद्धा ती अजून भरलेली नाही। तरी आम्ही आजच्या निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती केलेली आहे की असलेल्या पूर्ण रिक्त जागा भरण्यात याव्या आणि आमच्या आदिवासी समाजाला व आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.